गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपला टॉपिक आहे कंपनी कायदा 2013. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कंपनी ॲक्ट 2013. ठीक आहे. बघा, भारतामध्ये ब्रिटिशर्स येण्यापहिले भारत जे आहे ते बेसिकली एक ॲग्रिकल्चर कंट्री म्हणून जे ती ओळखली जात होती. भारतामध्ये मेन उत्पन्न निर्माण करण्याचं माध्यम जे होतं ते शेती होती. भारत एक ॲग्रिकल्चर कंट्री होती, देश होता. पण जेव्हा ब्रिटिशर्स आले त्यानंतर हळूहळू इंडस्ट्रीज हा कन्सेप्ट जे आहे ते भारतामध्ये इंट्रोड्यूस झाला. म्हणजे मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण जे आहे ते सुरुवात झालं. पण हा ब्रिटिशर्सने काय केलं, त्यांनी फक्त आपल्या फायद्यासाठी, त्यांच्या ज्याच्यात फायदा होईल त्या उद्योगामध्ये जास्त प्रोत्साहन देऊन ते उद्योग जे आहेत ते भारतामध्ये स्थापन केले. आता इंडस्ट्रीज कन्सेप्ट जो आहे तो ब्रिटिशर्सनी आणला आणि भारत जेव्हा इंडिपेंडंट झाला, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे त्यांच्या लक्षात आलं की भारत एक ॲग्रिकल्चर कंट्री आहे, पण जर दुनियामध्ये बाकीच्या देशांसोबत जर इंडियाला कम्पीट करायचं आहे, भारताला बाकीच्या देशांच्या बरोबरीने जर मार्केटमध्ये उभं राहायचं आहे, तर नुसतं शेतीवर निर्भर राहून चालणार नाही. त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, इंडस्ट्रीज जे आहे औद्योगिकीकरणाला काय करावं लागेल, प्रोत्साहन द्यावं लागेल. त्या औद्योगिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं, भारतामध्ये सर्वप्रथम व्यवसाय जे आहे त्याला प्रोत्साहन देऊन मोठे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात आलं. आता जसं जसं व्यवसाय वाढत गेले त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची गरज भासत गेली. म्हणून भारतात सर्वप्रथम व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1956 कंपनी कायदा तयार करण्यात आला. आता भारत सरकारने भारतीय कंपनी कायदा 1956 लागू केल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 60 वर्षामध्ये 55 ते 60 वर्षामध्ये व्यवसायामध्ये पुष्कळसे बदल होत गेले, मार्केटमध्ये पुष्कळसे बदल होत गेले, लोकांच्या आवडीनिवडीमध्ये फरक पडत गेला, त्याच्यामध्ये पुष्कळशा सुधारणा झाल्या, संशोधन झाले, बाजारामध्ये संशोधन करण्यात आले. त्यामुळे काय झालं की गेल्या 55 ते 60 वर्षामध्ये उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, भांडवल बाजार यामध्ये पुष्कळसे बदल घडत गेले. आणि त्यामुळे हे जे बदल झाले त्यामुळे जो जुना कायदा होता कंपनी कायदा 1956, हा कायदा जो आहे तो काय झाला, गैरसोयीचा समजू लागला किंवा ठरू लागला. तो जो कायदा 1956 बनवलेला होता ते रूल्स अँड रेग्युलेशन आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्णच्या पूर्ण त्या प्रकारे इम्प्लिमेंट करणं जे आहे ते कठीण होऊ लागलं. तर याची गरज जी आहे ती सर्वांना जाणवू लागली. त्याचप्रकारे गुंतवणूकदारांचे संरक्षण, व्यवसायामध्ये पारदर्शकता इत्यादी महत्त्वाच्या बाबींकडे पण दुर्लक्ष होऊ लागले. भांडवल बाजारात उघडकीस येणारे घोटाळे, नवीन घोटाळे व्हायला लागले. लहान व मध्यम गुंतवणूकदारांची गैरसोय होऊ लागली. विदेशी गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या सेवा तसेच विविध उद्योजक संस्था व व्यापारी यांच्या मागण्या या अनेक समस्या, अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी आणि कंपनी व्यवस्थापनात एकसूत्रता आणण्यासाठी सोपा व सरळ आणि पारदर्शक कायदा असण्याची गरज सर्वांना भासू लागली आणि ते आवश्यक होतं. त्यामुळे नवीन कायदा तयार करणे व तो लागू करणे आवश्यक नाही तर अनिवार्यही झाले. नवीन कंपनी कायदा बनण्याची सुरुवात जी आहे ती 2009 पासून झाली. त्यानंतर 2010 व 2012 त्यात वेळोवेळी संशोधने सुचविण्यात आली. आता ही संशोधने कशी सुचवण्यात आली, जसं जसं बाजारात बदल होत जातात, व्यवसायात बदल होत जातात. व्यवसायात बदल कधी होतील, जेव्हा ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये फरक होतील, त्यांच्या मागणीमध्ये फरक पडत जातो. त्याचप्रकारे नवीन वस्तू ज्या आहेत त्या बाजारामध्ये मिळायला सुरुवात होतं किंवा त्याचं उत्पादन करणं सुरू केलं जातं. जसं 1950 कधी मोबाईल किंवा 1960 1970 पण मोबाईल हा कन्सेप्ट नव्हता. पण 2000 पासून किंवा तुम्ही 1990च्या नंतर जवळपास पकडा की मोबाईल हा कन्सेप्ट आला. तर जसं जसं बाजारात बदल येत जातो, नवीन वस्तू, नवीन टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होते, तर त्यामध्ये त्यानुसार काय केलं जातं, कायद्यामध्ये पण संशोधने सुचविण्यात येतात. आणि ही अशी संशोधने जी आहे ते 2010 ते 2012 सुचविण्यात आली आणि शेवटी नवीन कंपनी कायदा 2013
पारित करण्यात आला. आता हा जो नवीन कंपनी कायदा 2013 जो होता तो लागू झाला ऑगस्ट 2013 पासून. या कायद्यात 29,470 कलमे व 7 अनुसूची समाविष्ट आहेत. आता आपण बघूया की हे कंपनी कायदा 2013ची काय वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे, तर हे वैशिष्ट्य जवळपास प्रमुख वैशिष्ट्य जे आहेत ते 20 ते 25च्या जवळपास आहेत. ते आज आपण इथे डिस्कस करूया. बघा, सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे, समान वित्तीय वर्ष 2000 कंपनी कायदा 2013च्या पहिले जो कंपनी कायदा 1956 होता त्यामध्ये 2 वित्तीय वर्ष दिलेलं होतं. एक होतं 1 एप्रिल ते 31 मार्च आणि 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. हे 2 वित्तीय वर्ष मानले जात होते. आता हे उद्योजकावर निर्भर होतं की त्याला कोणतं फायनान्शियल इयर किंवा वित्तीय वर्ष जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. पण 2013मध्ये जो नवीन कायदा आला त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की सर्व कंपन्यांसाठी एकसारखे अर्थात समान वित्तीय वर्ष राहील, जे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत राहील. दुसरं काय दिलं आहे की खाजगी कंपनीची सदस्य संख्या. बघा, या कायद्यानुसार खाजगी कंपनीच्या सदस्य संख्येत जी आहे ते वाढ करण्यात आली. पहिलीची सदस्यांची संख्या 50 होती, त्यावरून ते आता किती करण्यात आली आहे, 200 करण्यात आली आहे. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये सदस्यांची संख्या जी आहे ती 200 राहील. त्याच्यानंतर दिल्या भागीदारीची संख्या. भागीदारीच्या संख्येवर पहिलेच्या कायद्यामध्ये असं काही विशेषतः काही दिलेलं नव्हतं, पण या कंपनी कायदा 2013 नुसार भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची महत्तम संख्या म्हणजे जास्तीत जास्त संख्या जी आहे ती किती करण्यात आली आहे, 50 करण्यात आली आहे. त्यानंतर एक आहे एक व्यक्ती कंपनी. बघा, या कायद्याच्या कलमानुसार एक व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकते. कोणताही एक व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकतो. एक व्यक्ती कंपनीसाठी कायदेशीर तरतुदीचे पालन हे कमीत कमी राहतं. कोणताही एक व्यक्ती जर कंपनी सुरू करत आहे किंवा एक व्यक्ती जर कोणता व्यवसाय सुरू करत आहे तर त्याच्यासाठी कायद्याचे तरतूद जे आहे ते कमीत कमी राहतील. मात्र कंपनीसाठी त्याला आपल्या वारसदाराचे नाव नमूद करून देणे हे जे आहे बंधनकारक केलेले आहे. म्हणजे एक व्यक्ती कंपनीला वारसदाराचे नाव पहिलेपासून नमूद करणे जे आहे ते बंधनकारक केलेले आहे. त्यानंतर कंपनी कायदा 2013मध्ये सेबीला काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. बघा, कंपनी कायदा 1956मध्ये फक्त वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा अनुसूचित बँकांनाच शेल्फ माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची परवानगी होती किंवा ही परवानगी दिली गेलेली होती. पण आता नवीन कंपनी कायदा 2013 नुसार कोणत्याही कंपन्यांना ज्यांना शेल्फ माहिती पत्रक प्रकाशित करायचं आहे त्यांना निबंधकाकडे काय करावं लागेल, त्याच्यासाठी परवानगी घ्यावं लागेल आणि ते एक माहितीपत्रक तिथे सादर करावं लागेल. याचा निर्णय घेण्याचा अधिकार जे आहे ते कोणाला दिलेला आहे, सेबीला देण्यात आला आहे. सेबी म्हणजे काय, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ. तर सेबीला हा अधिकार देण्यात आलेला आहे की कोणत्याही कंपन्यांनी शेल्फ माहिती पत्रक निबंधकाकडे सादर करावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार जे ते सेबीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर म्हटलं आहे वाटपाचे विवरण. नवीन कंपनी कायदा 2013 नुसार भागांच्या रूपातील प्रतिभूती सोडून इतर सर्व प्रकारच्या प्रतिभूतींच्या संबंधात कंपनीला वाटप विवरण निबंधकाकडे जमा करणे अनिवार्य केलेले आहे. कंपनी आपल्या सामान्य सभेत काही अटींवर विशिष्ट प्रस्ताव पारित करून जागतिक जमा रसीद म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट निर्गमित करू शकते आणि या सर्वाचे विवरण जे आहे त्याला निबंधकाकडे द्यावे लागेल. त्यानंतर म्हटलेलं आहे की संगणकीय लेखापुस्तके. सर्व कंपन्यांना आपले जमा खर्च, सभासद नोंदवह्या व इतर सर्व पुस्तके संगणकीकृत करून ठेवणे गरजेचे केलेले आहे, जेणेकरून अशी पुस्तके व त्यातील माहिती भागधारक, कोणतेही अधिकारी व इतर संबंधित व्यक्ती अत्यंत कमी वेळात व कमी खर्चात जे आहे आपले त्यांचे उतारे किंवा त्याचा एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते त्यांना मिळू शकतात. माहिती लवकरात लवकर त्यांना मिळू शकते. त्यानंतर म्हटलेलं आहे की जनतेकडून भांडवलाची उभारणी. बघा, अनेक कंपन्या जनतेकडून भांडवलाची पहिले
उभारणी करत होते आणि त्याचा गैरवापर करत होते. हे सर्व टाळण्यासाठी या कायद्यात विविध बदल करण्यात आले. जनतेच्या भांडवलावर व्यापार करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या मुख्य उद्देशाबद्दल करण्यापूर्वी सदस्यांची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे. म्हणजे जनतेच्या भांडवलावर उभारण्यात आलेली कंपनी म्हणजे कोणती, जॉईंट स्टॉक कंपनी, त्या कंपनीचा जो उद्देश असेल त्या उद्देशामध्ये जर बदल करायचा आहे तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, सदस्यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. ज्यांना ते बदल नको असतील ते आपली गुंतवणूक परत घेऊ शकतात. म्हणजे असे सदस्य जे आहेत ते आपले भांडवल जे आहे ते वापस घेऊ शकतात किंवा खोट्या नावाने समभाग खरेदी करणाऱ्यांचे समभाग जप्त करून ते सरकारच्या गुंतवणूक निधीत जमा करावे लागतील. गुंतवणूकदारांची संघटना खोट्या माहितीबद्दल कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करू शकते किंवा पूर्वाधिकारी भागधारकांना त्यांचा देय लाभांश 2 वर्ष न मिळाल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. हे सर्व जे नवीन कंपनी कायदा जे आहे याच्यामध्ये हे बदल करण्यात आले. याच्यामध्ये जनतेला जास्तीत जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत, कारण की जनतेच्या भांडवलावरच पुष्कळशा कंपनी ज्या आहेत त्या उभ्या असतात. त्यानंतर म्हटलेलं आहे तारण कर्ज व गहाणवट. बँका व वित्तीय संस्थांच्या संरक्षणासाठी सर्व प्रकारचे तारण व गहाणवट म्हणजे गहाण ठेवलेले प्रॉपर्टी या कर्जाची बोजा नोंदणी आवश्यक ठरणार आहे. यामुळे सर्व प्रकारच्या तारण बोजांची माहिती सर्वांना उपलब्ध होईल व फसवणूक टळेल. म्हणजे कोणती कंपनी कोणत्या बँकातून कोणत्या प्रकारचं कर्ज घेत आहे, कोणती गहाणवट करत आहे, ही सर्व माहिती जी आहे ती कंपनीला उघड करावी लागेल. त्यामुळे कोणाचीही फसवणूक होणार नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे लाभांश. नवीन कायद्यानुसार कंपन्यांना अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी त्यांची वित्तीय स्थितीची खात्री करणे आवश्यक आहे. बघा, अंतरिम लाभांश कधी दिला जातो, जेव्हा एखाद्या कंपनीला गरजेपेक्षा जास्त नफा मिळतो. वार्षिक लाभांश दिल्यानंतरही आणि आपले रिझर्व्ह फंड वगैरे काढल्यावर पूर्ण खर्च काढल्यानंतर कंपनीजवळ अतिरिक्त प्रमाणात नफा वाचलेला आहे तर तो काय करू शकते, कंपनी काय करू शकते, अंतरिम लाभांश ज्याला म्हणतात इंट्रीम डिव्हिडंड जे आहे ते शेअर होल्डर्सला किंवा भागधारकांना देऊ शकते. ते अंतरिम लाभांश देण्यापूर्वी कंपनीची फायनान्शियल पोझिशन काय आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. हा लाभांश पूर्वीच्या लाभांशाच्या सरासरीवर ठरणार आहे. म्हणजे जुना जो वार्षिक लाभांश दिला जातो त्याच्या सरासरीवर काय राहील, अंतरिम लाभांशाचे गणना केली जाईल. मुदत ठेवी परतावा, त्यावरील व्याज न देणे यासारख्या तक्रारी असणाऱ्या कंपन्यांना लाभांशाचे वाटप करण्यापासून प्रतिबंध लावण्याची या कायद्यात तरतूद केलेली आहे. ज्या कंपन्यांनी व्याज दिले नाही आहेत किंवा मुदत ठेवी परत केल्या नाही आहेत आणि तरीही ते अंतरिम लाभांश देण्याचे इच्छुक आहेत तर त्यांच्यावर प्रतिबंध लावण्याची तरतूद या कायद्यात दिलेली आहे. सध्या पूर्वीच्या कायद्यानुसार अवितरित व स्वीकारलेला लाभांश व इतर देणी ही 7 वर्षानंतर सरकारच्या गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी मध्ये जमा होत असते व तो लाभधारकांना परत मिळत नाही. नवीन कायद्यात सदर लाभांश सरकारकडून परत मागण्याची काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. जुन्या याच्यामध्ये काय होतं की 7 वर्षापर्यंत सरकार जर लाभांश किंवा देणी जी आहे ती जमा आहे तर ती एकदा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जर जमा झाली तर ती वापस मिळत नव्हती. पण आता लाभांश सरकारकडून परत मागण्याची या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. जे भागधारक लाभांश स्वीकारत नाही किंवा अंशाचे भाग निधीकडे वर्ग करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती. बघा, कंपनी चालविण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांची नेमणूक करणं, त्यांची सेवा किती दिवस राहील, कोणत्या शर्तीवर त्यांची नेमणूक केली जाईल, त्यांना कोणता हुद्दा दिला जाईल, त्यांची कोणती पात्रता असायला पाहिजे इत्यादीबद्दल सर्व माहिती जी आहे या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. काही विशिष्ट कंपन्यांना असे अधिकारी नेमण्याची फार गरज असते.
कंपनी सचिवाचा आणि सचिवाने करायच्या कार्याचा समावेश पण या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे की कंपनी सचिवाचे काय कार्य आहे, कोणते कर्तव्य आहे, कोणत्या जबाबदारी याबद्दल पूर्ण विस्तृत माहिती जी आहे ती या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. बघा खूप वर्षापासून जे आहे ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल व नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल या दोन संस्थेची किंवा बोर्डांची स्थापना करण्याची मागणी होती. ती स्थापना या कायद्यानुसार आता करण्यात आलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत या ट्रिब्युनल आणि अपिलेटच्या अंतर्गत कंपनी कायद्याखालील सर्व खटले म्हणजे कंपनीमध्ये असणारे सर्व विवाद, त्याच्याशी संबंधित सर्व खटले, विलिनीकरण, विघटन, स्थगिती इत्यादी सर्व गोष्टी ट्रिब्युनलसमोर चालविण्यात जातील व त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या गोष्टी ते विवाद जे आहेत ते संपवले जातील. कंपनी कायद्यामधील काही विशिष्ट खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची पण स्थापना करण्याचा अधिकार जे आहे ते सरकारला देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य आहे की कंपन्यांचे हिशेब व त्यांचे अंकेक्षण व पारदर्शकता. बघा कंपन्यांनी स्वतःची हिशेब पुस्तके कमीत कमी 8 वर्ष तरी जपून ठेवण्याचे बंधन जे आहे या कायद्यानुसार घातलेले आहे. त्यामुळे सरकार या पुस्तकांची तपासणी, निरीक्षण त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा कधीही करू शकतात. संचालक मंडळाच्या वार्षिक अहवालात अधिक माहिती देण्याची तरतूद केलेली गेली आहे. भांडवल बाजारात नोंदलेल्या व इतर मोठ्या कंपनी, ज्या मोठ्या कंपनी असतात, जॉईंट स्टॉक कंपनीज असतात, अशा कंपन्यांमध्ये अंकेक्षकाची नियुक्ती केल्यानंतर दर 5 वर्षांनी त्याच्यात बदल करावा लागेल. नवीन कायद्यामध्ये अंकेक्षकाची नेमणूक करण्याबद्दल, त्याचा दर्जा, अटी याबद्दल विस्तृत माहिती जी आहे ते या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्व कंपनी अंकेक्षकांनी पारदर्शकता राखण्यासाठी कंपनीचे फक्त अंकेक्षण करावे. कंपनीला किंवा व्यावसायिकाला कोणताही सल्ला किंवा सेवा देऊ नये. कंपनी अंकेक्षकावर जास्त जबाबदारी टाकण्यात आली आहे व त्यांना कंपनीमध्ये जर घोटाळे होत असेल तर याबद्दल संबंधित माहिती जी आहे ती सरकारला ताबडतोब किंवा लवकरात लवकर कळवले पाहिजे. अंकेक्षकांनी असे न केल्यास त्याकरिता त्यांना दंड किंवा शिक्षा होऊ शकते. त्यानंतर दिले हस्तांतरण आणि हस्तांतरणासंबंधी नियम. या कायद्यामध्ये कंपनी कायदा 2013च्या अंतर्गत हस्तांतरण व हस्तांकनासंबंधी नियम फक्त भागांवरच लागू होणार नाही तर ते आता सर्व नियम प्रतिभूतींवर पण लागू होतील. पहिले हस्तांतरण आणि हस्तांकन संबंधित नियम फक्त भागांवर लागू होत होते जुन्या कायद्यामध्ये, पण नवीन कायद्यामध्ये हे सर्व नियम भागांच्या सोबत प्रतिभूतींवर पण लागू होतील. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बोनस अंशाचे निर्गमन. कंपनी कायदा 2013च्या नुसार बोनस अंश निर्गमित करण्याच्या बाबतीत अधिक विस्तृत नियम देण्यात आलेले आहे. आता बोनस अंश लाभांशाच्या ऐवजी निर्गमित केले जाऊ शकत नाही. जुन्या कायद्यानुसार काय होतं की कंपनी लाभांश देण्याच्या ऐवजी त्या किमतीचे बोनस शेअर्स जे आहे ते आपल्या भागधारकांना इश्यू करत होते, पण आता नवीन कायद्यानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे की लाभांश तुम्हाला वेगळा द्यावा लागेल आणि बोनस शेअर्स जे आहे ते बोनस भाग जे आहेत ते वेगळे द्यावे लागतील. आता हे निर्धारण एका विशिष्ट अटीनुसारच निर्गमित केले जाऊ शकतात. यानंतर बघूया कंपनी संचालक. बघा या कायद्यानुसार एका कंपनीमध्ये संचालकांची संख्या पहिल्या याच्यात 12 होते, आता ती 15 करण्यात आली, म्हणजे 12 वरून 15 करण्यात आलेली आहे. तसाच एक व्यक्ती एका वेळेस 20 कंपन्यांचा संचालक बनू शकतो. त्या 20 कंपन्यांपैकी एका वेळेस 10 पेक्षा जास्त सार्वजनिक कंपन्यांचा संचालक तो एक व्यक्ती बनू शकत नाही. म्हणजे एक व्यक्ती एका वेळेस 20 कंपन्यांचा संचालक बनू शकतो. त्या 20 कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त 10 कंपन्या ज्या आहेत त्या सार्वजनिक कंपन्या असू शकतात. बाकीच्या वाचलेल्या ज्या राहतील त्या सार्वजनिक कंपन्या राहणार नाही.
त्यानंतर आहे महिला संचालक. ही एक नवीन बाब या कायद्यामध्ये टाकलेली आहे की कंपनी कायदा 2013च्या नुसार काही विशिष्ट कंपन्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला संचालक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोबतच हेही अनिवार्य करण्यात आले आहे की संचालक मंडळातील कमीत कमी एका संचालकाच्या मागच्या वित्तीय वर्षात भारतात त्याचे वास्तव्य कमीत कमी 182 दिवस असले पाहिजे. म्हणजे कोणताही संचालक मागील वित्तीय वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये कमीत कमी तो 182 डेज जो आहे तो भारताचा निवासी असला पाहिजे. आणि काही विशिष्ट कंपन्यांमध्ये महिला संचालकांना स्थान देण्यात आला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वतंत्र संचालक. कंपनी कायद्यात प्रथमतः स्वतंत्र संचालकांना स्थान देण्यात आले आहे. या कायद्यानुसार प्रत्येक सूचीबद्ध कंपनीसाठी आता हे अनिवार्य करण्यात आले आहे की संपूर्ण संचालक मंडळापैकी कमीत कमी 1/3 संचालक स्वतंत्र संचालक असले पाहिजे. 1/3 म्हणजे 3 पैकी 1 संचालक जो आहे तो स्वतंत्र संचालक असला पाहिजे. जर एखाद्या कंपनीमध्ये 6 संचालक असेल तर त्याच्या 1/3 म्हटलं तर किती होईल ते 2 संचालक जे आहे ते काय राहायला पाहिजे स्वतंत्र संचालक असले पाहिजे. पण हे स्वतंत्र संचालक प्रवर्तक नसून गैर कार्यकारी संचालक राहतील. म्हणजे स्वतंत्र संचालक कधीही प्रवर्तक बनू शकत नाही. म्हणजे कोणताही प्रवर्तक त्या कंपनीचा स्वतंत्र संचालक बनू शकत नाही. त्यानंतर दिलाय संचालकाद्वारे पदत्याग. कंपनी कायदा 2013 नुसार कोणत्याही संचालकाने आपल्या संचालक पदावरून पदत्याग केला असेल तर त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत त्याच्या राजीनाम्याची एक प्रत कंपनी निबंधकाच्या कार्यालयात पाठवणे गरजेचे राहील. त्यानंतर नेक्स्ट आहे संचालक मंडळाच्या सभा. नवीन कंपनी कायदा 2013 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की प्रत्येक वर्षी कमीत कमी संचालकांची 4 सभा घेतल्याच गेल्या पाहिजे आणि प्रत्येक सभेमधला कालावधी 120 दिवसांपेक्षा जास्त असू नये. संचालक मंडळ आपल्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून पण घेऊ शकतात किंवा त्या या माध्यमातून मतदान पण करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे राजकीय देणग्यांची मर्यादा. जुन्या कंपनी कायद्यामध्ये राजकीय देणगी देण्याची मर्यादा 5% होती. ती आता नवीन कंपनी कायद्यामध्ये ती वाढून 7.5% करण्यात आलेली आहे. या 7.5%चे कंपनीच्या मागील 3 वित्तीय वर्षाच्या सरासरी शुद्ध नफ्याच्या आधारावर केले जाईल. म्हणजे पूर्ण खर्च काढल्यावर जो शुद्ध नफा वाचतो असे मागील 3 वर्षाच्या शुद्ध नफ्याच्या 7.5% पर्यंत देणगी जी आहे ते राजकीय पार्टींना देण्यात येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे नोंदणीकृत मूल्यमापक. आता नोंदणीकृत मूल्यमापक म्हणजे काय रजिस्टर्ड व्हॅल्यूअर. कंपन्यांची मालमत्ता भागभांडवल इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन करून त्याची मूल्य निश्चिती करण्यासाठी नोंदणीकृत मूल्यमापकांची नेमण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे काय होईल की कंपनीची किती मालमत्ता आहे याबद्दल एकवाक्यता येईल. त्यानंतर आपण बघूया कंपन्यांचा सार्वजनिक कार्यातील सहभाग. कंपनी कायदा 2013च्या नुसार ज्या कंपन्यांचा सार्वजनिक कार्यातील सहभाग वाढविण्यासाठी फार मोठे बदल करण्यात आले. ज्या कंपन्यांचे मूल्य 500 कोटीपेक्षा जास्त किंवा ज्या कंपनीचा व्यवसाय 1000 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीचा निव्वळ नफा 5 कोटीपेक्षा जास्त आहे अशा सर्व कंपन्यांना सामाजिक कार्यात सहभाग घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. हे गरजेचं केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. त्यासाठी रक्कम बाजूला ठेवून त्याचा योग्य वापर करावा लागेल. आता हा योग्य वापर कुठे केला जाईल तर ज्या भागामध्ये ज्या रिजनमध्ये राज्यामध्ये किंवा ज्या पर्टिक्युलर एखाद्या एरियामध्ये ती कंपनी आहे त्याच्या आजूबाजूचा जे परिसर आहे त्या परिसरातील लोकांना मदत करणे, त्यांना व्यवसायाची साधने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शाळा सुरू करणे, वेगवेगळ्या ट्रेनिंग देणे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर ज्या कंपन्यांचा
मूल्य 500 करोडपेक्षा जास्त आहे किंवा त्यांचं बिझनेसचं ट्रान्झॅक्शन 1000 करोडपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा प्रॉफिट फेअर प्रॉफिट जे आहे ते 5 करोडपेक्षा जास्त आहे, अशा सर्वांना सार्वजनिक कार्यात सहभाग घेणे अनिवार्य केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वार्षिक साधारण सभा. कंपनीच्या स्थापनेपासून 18 महिन्याच्या आत वार्षिक साधारण सभा बोलविण्याचा जो कालावधी होता त्याला कमी करून आता तो किती करण्यात आला, 9 करण्यात आलेला आहे. आता कंपनीला आपल्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 9 महिन्याच्या आत सामान्य सभा बोलवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि जर गरज असेल तर इतर परिस्थितीत वित्तीय वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना वार्षिक सभा घेणे गरजेचं केलेलं आहे. त्यानंतर आहे कर्ज रोख्यांचा समावेश कर्जात नाही. बघा पहिले जुन्या कंपनी कायदा 1956 नुसार काय होतं की कर्ज रोखे म्हणजे डिबेंचर याचा समावेश जो आहे तो कर्जात केला जात होता. पण आता नवीन कंपनी कायदा 2013 नुसार कर्ज रोख्यांचा समावेश जो आहे तो कर्जामध्ये केला जाणार नाही, त्याला एक वेगळं स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि सर्वात शेवटी आहे दंड व शिक्षा. नवीन कंपनी कायद्यामध्ये कलमांचे ज्या काही कलमा दिलेल्या आहेत त्या कलमांचे जर उल्लंघन झाल्यास कंपनी, त्याचे संचालक, त्यांचे अधिकारी यांनी जर त्या कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांना दंड व शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हे होते कंपनी कायदा 2013 चे प्रमुख वैशिष्ट्य. थँक्यू.